क्रमांक 26 6.5 मीटरची एक बाजू अशा 8 शिरोबिंदूंची एक सर्व बाजू समान असलेली बंदिस्त आकृती व 4 मीटर बाजू असलेली 10 समान बाजूंची बंदिस्त आकृती यांच्या परिमितीमधील फरक किती? आता खूप सोपा प्रश्न आहे. 6.5 मीटरची बाजू आहे आणि 8 शिरोबिंदू आहेत. म्हणजे कशी आकृती येईल? 2 3 4 ही 6च होतील. बघा अशी येईल. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 हे अशी आकृती होईल. ही 8 अष्टभुजाकृती आणि प्रत्येकाची बाजू किती? 6.5. मग हे असं करण्यापेक्षा आपण काय करायचं? 8 आणि 6.5 चा गुणाकार करायचा किंवा 6.5 चा आणि 8 चा गुणाकार करायचा. किती येईल? 8 पंचे 40, 8 सत्ता 48, 48 आणि 4 52. पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हणून इथे येईल पॉईंटच्या पुढे एक घर. म्हणजे ह्या आकृतीची परिमिती किती आली? 52. आता पुढची आकृती बघा. 4 आणि 10 यांचं किती झालं? 10 चौक 40. 40 मग 52 मधून 40 गेलं किती आलं? 12 मीटर. हे सेंटीमीटर आपण खोडलेलं आहे. आता 26 झाला. 27 बघा. ए गुणिले 1 बरोबर ए. ह्याच्यावरून काय दिसतंय? ए चा 1 शी गुणाकार केला तर एच उत्तर मिळतं. बरोबर. मग एकाला कोणत्याही संख्येने गुणल्यास उत्तर एकच येते. एकाला कोणत्याही संख्येने गुणलेलं नाही, ए ला गुणले आहे. कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास उत्तर तीच संख्या येते. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. कळतंय? पुढचं बघू आपण. 27 झाला. 28वा बघूया. 340.6 आता कसं लिहायचं? जागा करूया आपण साईडला लिहायला. 340.6 283 शतांश. 200 किती आहे? 83. 283 लिहायचं. शतांश म्हणजे हिथं पॉईंट येतो. 2 घराने पॉईंट येतो. म्हणजे ह्याची किंमत किती आली? 2.83. ठीक आहे. आणि 204 दशांश चिन्ह 42 हे असेल. ठीक आहे. आधी ह्यांची बेरीज करूया आणि मग वजाबाकी करूया. हे 42 आहे. बघा इथे येईल 3 8 आणि 6 14. हातचा 1 2 आणि 1 3 4 3. आता यातून आपल्याला 343.43 मधून 204.42 वजा करायचंय. किती येईल इथं? 0 1. 13तून 43 मधून 4 गेले 39 आणि इथं 139. बघा 139.1 शतांश. पर्याय क्रमांक 3 येईल. समजतंय? सोपं आहे. पुढचं बघायचा. 28 झाला. 29 ही संख्या बघा कोणती आहे? 6,70,899 या संख्येत कोणत्या पर्यायातील संख्या मिळवल्यास मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्या मिळेल? आता मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्या आपण काढूया आधी. मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्या 1 2 3 4 5 6 ही मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्या. आता यामधून 6,70,899 ही संख्या वजा करावी लागेल. म्हणजे आपल्याला कोणती संख्या मिसळायची ती संख्या मिळेल. बघा इथे 18 मधून 9 गेले 9 आलं. इथे होईल 8. इथून हात जाईल. 18 मधून 9 गेले 9. 8तून 8 गेलं 0. इथे 9, इथे 2, इथे 3. 3,29,099 एवढी बेरीज झाली पाहिजे. मग कुणाची येते का बघा? 3,29,099. ऑप्शन चेक करावं लागतील. बघा इथं शेवटी 0 आणि इथं 0 हे तर उत्तर येऊ शकत नाही. आता हे किती आहे? 1,29,099 आणि त्याच्यात किती मिसळलंय? 1 लाख मिसळलंय. तर हे 2,29,099 होईल. 3 लाख तर होणार नाही. म्हणजे हे पण ऑप्शन गेलं. हे किती आहे? 2,17,978 आणि 1,11,111. मग हे चेक करावं लागेल आपल्याला. हे नसेल आलं तर हे उत्तर येईल. पहिला ऑप्शन चेक करूया. एवढी बेरीज येते का? बघा इथं आलं 9, इथे 8 आलं. 7 आणि 1 8 आलं.
म्हणजे हा ऑप्शन येतोय का? हा ऑप्शन येत नाही. पर्याय क्रमांक 3 येईल. पर्याय क्रमांक 3 ची बेरीज करून बघा तुम्ही, तेवढीच येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 ची बेरीज करून दाखवू बघा. हे आलं 7 6 3 9 7 2 9 8 आणि 2 10 हातचा आला 1 5 आणि 1 6 3 9 9 3 12 हातचा आला 1 2 आणि 1 3 3,29,099. ऑप्शन काय आला? 3 आला. समजतंय? प्रश्न क्रमांक 30 बघा. 1 ते 100 मध्ये अशा 2 अंकी विषम संख्या किती आहेत ज्यांच्या एकक व दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली तरी ती संख्या विषम संख्याच राहते. आता 1 ते 100 पर्यंत किती संख्या आहेत विषम संख्या? तर त्या आहेत 45. एकूण किती विषम संख्या आहेत? 45. कारण की 2 अंकी विषम संख्या 45 आहेत, 50 उत्तर येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस आता लिहितोय त्यावेळेस हा 11चा गट आहे बघा. 11 13 15 17 19. हा गट उलटा केला तरी विषम संख्याच मिळेल. मग पुढचा जो गट आहे 21 वाला, हा उलटा केला तर काय मिळेल? समसंख्या मिळेल. म्हणजे पहिला अंक काय नसला पाहिजे? सम नसला पाहिजे. मग किती गट बनतील? 11चा, 31चा, 51चा, 71चा, 91चा. किती गट बनले? 1 2 3 4 5. आणि एका गटात संख्या किती आहेत? 5. मग 5 गटातल्या संख्या किती येतील? 25. समजतंय? पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 31. अयोग्य पर्याय निवडा. 4.5 लिटरचा अर्धा 2250 मिलीलिटर हे काय योग्य आहे? 4.5 लिटर म्हणजे किती असतं? 4500 मिली असतं. त्याला 2 ने भागलं तर 2250 मिली येतं. हे योग्य आहे. 12.5 मीटर चे पाव. 12.5 मीटर म्हणजे 12,250. ठीक आहे. 12.5 मीटर हे पाव मीटरचा. पाव मीटर म्हणजे किती? 250 मीटर. 50 पट आहे बघा. ह्या शून्याला शून्य जाईल, 25 ने भाग जाईल ह्याला, 25 चोक 100. हा 49 पट येईल. किती पट येईल? 49. तर 31चं उत्तर काय येतंय? सॉरी, 12.5 म्हणले. 12.5 12,500. हा 12,500, 12.25 नाही. त्याला 250 ने भागलं तर उत्तर येतं 50. म्हणजे हे पण विधान कसं योग्यच आहे. तिसरं विधान बघा. 75 किलोग्रॅम. 75 किलोग्रॅम म्हणजे 75,000 ग्रॅम ला 250 ग्रॅमने आपण भागलं. पाव किलोग्रॅम म्हणजे 250 असतं. 25 ने भाग द्या. इथं आलं 300 माप. हे पण विधान कसं योग्यच आहे. आता 15 मिलीलिटरचे 60 पट किती झालं? 15 मिली ते 60 पट किती झालं? 900 मिली. 900 मिली म्हणजे असतं 90 सेंटी. 90 सेंटीमीटर असतं. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायला सांगितलंय. पर्याय क्रमांक 4 येईल. 32वा प्रश्न बघा. एका वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 36 सेंटीमीटर. आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असणार आहे? त्याची व्यास असणार आहे. त्याचा काय असणार आहे? व्यास. मग ह्याचा व्यास किती आला? व्यास आला 36. म्हणजे त्रिज्या किती आली? 36च्या निम्मी आली, 18 आली. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. तर इथं व्यासातील फरक विचारलाय. मग ह्याचा व्यास आहे 36 आणि ह्याचा व्यास किती येईल? त्रिज्येच्या दुप्पट. 14च्या दुप्पट किती असतं? 28. 36 मधून 28 गेलं, 8 सेंटीमीटर उत्तर येईल. बरोबर. आता पुढचं बघा. 7.25 कोटी म्हणजे 7,75,00,000. पहिलं विधान योग्य आहे. 8 दशकोटी 8 दशकोटी 80 हे पण विधान योग्य आहे. 6 अंकी एकूण संख्या किती? 6 अंकी एकूण संख्या किती? बरोबर आहे, 9 लक्ष आहेत. आणि 8 कोटी 8 कोटी म्हणजे 800 दशलक्ष हे येईल का? बघा, 80 दशलक्ष येईल. हे तर दशलक्ष म्हणलंय. 800 लक्ष म्हणजे 8 कोटी असतं. 800 दशलक्ष म्हणजे 8 कोटी असतं. हे तर 800 दशलक्ष म्हणलंय. मग दशलक्ष म्हणल्यामुळे हे किती होईल? 80 कोटी होईल. किती कोटी होईल? 80 कोटी. विधान 4 हे चुकीचं आहे. अयोग्य पर्याय निवडायचा होता. 33चं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. आता 34 बघूया आपण.
दोन लघुकोनांची बेरीज ही कधीही काटकोन दर्शवू शकणार नाही. तर हे विधान पहिलंच विधान काय आहे? चुकीचे. कारण की दोन लघुकोन म्हणजे एक कोन असू शकतो 30, दुसरा कोन असू शकतो 60. हे दोन्ही लघुकोन आहे त्यांची बेरीज 90 असू शकते. तर हे तर काय म्हणलंय? दर्शवू शकणार नाही. तर म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. प्रत्येक कोणाला दोन भुजा असतात. बरोबर आहे, प्रत्येक कोणाला दोन भुजा असतात. मग हे सत्य विधान येईल. 34चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 35वा. सोबतच्या आकृतीची गणनी तयार करून घन तयार केल्यास तो कोणता नसेल? नसेल म्हणले आता कसं उत्तर काढायचं असतं ह्याचं? ह्याच्या विरुद्ध हे येईल, त्रिकोणाच्या विरुद्ध त्रिकोण येईल. मग दोन्ही त्रिकोण एका आकृतीत नसायला पाहिजे, एकच त्रिकोण असायला पाहिजे. ह्याच्या विरुद्ध हा येईल, म्हणजे दोन्ही वर्तुळ एका ह्याच्यात नसायला पाहिजे. हे तर आहेत बघा, पर्याय 4 मध्ये दोन्ही वर्तुळ आहेत, म्हणजे ही आकृती येऊ शकत नाही, ही चुकीची आकृती आहे. समजतंय? तर 35चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. 36 बघा. मोठ्यात मोठी 7 अंकी समसंख्या बघा, 1 2 3 4 5 6 7. ही मोठ्यात मोठी 7 अंकी समसंख्या तयार करण्यासाठी कोणत्या पर्यायातील अंक लागतील? प्रश्न पर्याय क्रमांक 3. 36चं काय येईल? पर्याय क्रमांक 3. 37 बघा. 72च्या सर्व विभाजकांची मांडणी उतरत्या क्रमाने केल्यास. आता 72चे विभाजक काढूया. 72ला पहिल्यांदा 1 ने 72ने भाग जाईल, त्यानंतर 2 आणि 36ने भाग जाईल, त्यानंतर 3 आणि 24ने भाग जाईल, त्यानंतर 4 आणि 18ने भाग जाईल, त्यानंतर 6 आणि 12ने भाग जाईल, त्यानंतर 8 आणि 9ने भाग जाईल. ठीक आहे. आता उतरत्या क्रमाने मांडणी करायची. मग पहिला काय येईल? 72. त्यानंतर 36 येईल, त्यानंतर 24, 18, 12, 9, 8, 6, 4, 3, 2, 1. ही झाली उतरत्या क्रमाने मांडणी. मांडणी केल्यास 6व्या क्रमांकावर असणाऱ्या बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 6व्या क्रमांकावर असणाऱ्या विभाजकाच्या 6व्या क्रमांकावर 9 आहे. 9ला किती विभाजक आहेत? 9ला कशा कशाने भाग जातो? 1 ने जातो, 3 ने जातो, 9 ने जातो. म्हणजे हे जी विभाजकांची संख्या किती आहे? 3. विभाजकाच्या किती पट? 72चा सर्वात मोठा विभाजक आहे. 72चा सर्वात मोठा विभाजक 72च आहे. बघा, असणाऱ्या विभाजकाच्या 6व्या क्रमांकावर असणाऱ्या विभाजकाच्या किती पट 72चा सर्वात मोठा विभाजक असेल? तर ह्या क्रमांकावर 9 आलं. 9 ने 72ला जर भागलं तर उत्तर येते 8 पट. पर्याय क्रमांक 3 येते. हा, पुढचा प्रश्न बघू. बघा, ह्या प्रश्नात अजून एकदा लक्षात घ्या की 6व्या क्रमांकावर काय आलं? 9 असणाऱ्या विभाजकाच्या म्हणजे 9 च्या किती पट 72 आहे? 9च्या 8 पट हे 72 आहे. ठीक आहे. 9चे विभाजक नव्हते विचारले. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38. रवींद्रने 80,000 रुपयांना एक गाडी खरेदी केली. त्यावर खरेदीच्या 10% खर्च केला. म्हणजे 80,000 वर 10%. पहिलं बघा, 80,000 ला गाडी घेतली त्याने आणि 80,000 वर 10% खर्च केला. म्हणजे किती खर्च केला त्यांनी? 8,000. म्हणजे रवींद्रला गाडी कितीला पडली? 88,000 ला पडली. 88,000 ला रवींद्रला गाडी पडली. रवींद्रने 12,000 रुपये नफा मिळवला. म्हणजे 88,000 मध्ये 12,000 मिसळले तर किती झाले? 1,00,000 रुपये. म्हणजे प्रतीकला किती रुपयाला गाडी विकली? 1,00,000 ला विकली. प्रतीकने ती गाडी किती रुपयाला विकावी म्हणजे त्याला 10,000 रुपये नफा होईल? 1,10,000 रुपयाला विकावं लागेल. किती रुपयाला विकावं लागेल? 1,10,000 रुपये. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 39. आकृतीमध्ये ए व बी केंद्र असलेली दोन वर्तुळ आहेत. एक केंद्र असलेल्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 6 आहे. आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच असतो व्यास. व्यास जर 6 मीटर असेल, 6 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती असते? त्याच्या निम्मी. ए बी ची लांबी 4.5 आहे. ए पासून बी ची लांबी किती आहे? 4.5 आहे. मग हे 3 आहे तर ही बाजू किती असेल? 1.5 असेल. त्यावेळेसच बेरीज किती येणार आहे? 4.5. म्हणजे बी वर्तुळाची त्रिज्या किती असेल?
1.5. आता बी वर्तुळाची त्रिज्या जर 1.5 असेल तर त्याचा व्यास किती असेल? 1.5च्या दुप्पट 3 असेल. किती असेल व्यास? 3 असेल, बरोबर आहे. पुढे अयोग्य पर्याय निवडा. 17.5 पावणे 17 म्हणजे 16.34 योग्य आहे. आता 6.4/5 6.4/5 असं असतं. इथं 5/4 केलंय म्हणजे पर्याय कोणता चुकीचा आहे? पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे 40चा. आता पुढे बघू आपण 41. सोबतच्या आकृतीच्या 70% भागाला रंग द्यायचा आहे तर तो देण्याचा खर्च 120 प्रति चौरस मीटर असेल तर किती चौरस रंगवले जातील व किती खर्च येईल? बघा, 70% भाग म्हणजे इथं 1 2 एकूण किती आहेत? 20 आहेत. 20च्या 70% काढा. बघा किती येईल? 14. किती भाग रंगवायचे आहेत? 14 भाग रंगवायचे. किती भाग रंगवायचे? 14. एक भाग रंगवायला किती रुपये खर्च आहे? 120. मग 14 भाग रंगवायला किती येईल? 120 आणि 14चा गुणाकार होईल. 14 0 0 14 2 28 14 1 14 14 2 16 1680. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचे उत्तर येईल. 42 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या पर्यायात संख्या व तिचे सर्व विभाजक दिले आहेत? आता बघा, 64ला 1 हा विभाजक असतो, दिलाय का? नाही दिला. 49ला पण 1 हा विभाजक असतो, दिला नाही. 100ला 10 विभाजक असतो, 10 ने भाग जातो 100ला, दिलाय का? नाही दिला. मग 87ला 1 ने भाग जातो, 3 ने जातो, 29 ने 87 म्हणजे 42चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. आता 43 बघा. 9 मीटर रुंद 9 मीटर रुंद व 42 मीटर परिमिती असलेली अशी भिंत आहे बघा. आणि 9 मीटर काय रुंद आहे आणि 42 मीटर म्हणजे ही 9 मीटर धरा. आता ही बाजू घेऊया आपण. परिमिती किती आहे? 42. ही 9 आणि ही पण 9 येईल. ठीक आहे. 9 आणि 9 म्हणजे 42 मधून 18 कमी झाले. किती आलं? 24. म्हणजे ही बाजू किती आली? 12. ही पण बाजू किती आली? 12. ठीक आहे. तर एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी आहे. मग बघा, ह्या भिंतीचं क्षेत्रफळ किती येईल? 12 आणि 9च्या गुणाकारा इतकं येईल. 12 9 108. 108 म्हणजे ह्या भिंतीला खर्च किती येईल? 108 आणि 25चा गुणाकार. 25 8 200. 25 1 25. 2700 रुपये खर्च एका भिंतीला येईल. अशा किती भिंती आहेत? 3 भिंती आहेत. म्हणजे 2700 आणि 3चा गुणाकार केला तर तो किती येईल? 8100. पर्याय क्रमांक 1 43चं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44. मध्यान्हपूर्व 2:45. मध्यान्हपूर्व म्हणजे कधी? तर पहाटेच. मध्यान्ह म्हणजे काय असतं? दुपार असतं. आणि दुपारीच्या आधी 2:45 म्हणजे पहाटे 2:45 पुण्याहून निघालेली गाडी 630 मिनिटांनी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. तर तेव्हा घड्याळात किती वाजले असतील? बघा, आता 630 ला आपण 60 ने भागूया. 60 ने भागलं, 60 ने जर आपण भागलं तर कितीचा भाग जाईल? 10चा. तिथे येईल 600. म्हणजे 10 तास 30 मिनिटांनी गाडी काय झाली? थांबली. 10 तास 30 मिनिटांनी. मग इथं किती आलं? 5 आलं. 4 आणि 3 7 आणि इथं 12. मग इथून 60 कमी होतील आणि इथं 1 ऍड होईल. म्हणजेच किती? 13 वाजून 15 मिनिटं म्हणजेच 1 वाजून 15 मिनिटं. किती असेल? ऑप्शन 4 असेल 13 15 आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपारनंतर 6:15 वाजलेले असतील. म्हणजे उत्तर काय येईल? अ व ड. 44चं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. 45 बघूया. बघा, एका नाट्यगृहात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास व बाल्कनीच्या प्रत्येकी 200 खुर्च्या आहेत. म्हणजे किती खुर्च्या आहेत? फर्स्ट क्लासच्या 200, सेकंड क्लासच्या 200 आणि बाल्कनीच्या 200.
200 200 200 एकूण 600 खुर्च्या. एकूण किती खुर्च्या? 600 खुर्च्या आहेत. तिकिटाचा दर फर्स्ट क्लासला 70 रुपये. म्हणजे इथं किती रुपये? फर्स्ट क्लासला 70 आणि सेकंड क्लासला 120 आहे. उलटच आहे. आणि बाल्कनीला 150. ठीक आहे. बाल्कनीमधील कितवा क्रमांक आहे हा? 29 क्रमांकापासून हे झालं 40 आणि 3 48. म्हणजे 48 मधून 29 गेलं. 48 मधून 28 कमी करावं लागेल आपल्याला. का? तर 29वा सीट रिकाम आहे, त्याच्या मागचं सीट घ्यायचं असतं. म्हणजे किती आलं? 20 सीट रिकाम आहेत. कुठली 20 सीट रिकाम आहेत? बाल्कनीतली. म्हणजे बाल्कनीत 20 सीट रिकामे आहेत व बाकी सर्व नाट्यगृह पूर्ण क्षमतेने भरले असल्यास. आता बघा, बाल्कनीचे किती आहेत? 180 लोक बसलेत बाल्कनीत. एकूण 200 बसायला पाहिजेत, पण 20 सीटा रिकाम्या आहेत. किती बसलेत? 180. आता प्रत्येकाला किती रुपये खर्च आहे बाल्कनीत बसायला? 150. यांचा गुणाकार करा, किती आला? 27,000 आला. ठीक आहे. पुढे बघा, 200 रुपयांनी किती लोक बसलेत? 120 लोक बसलेत सेकंड क्लास मध्ये. 12-24 तिथून 24,000 मिळतील. आणि 70 रुपयांनी 200 लोक बसलेत, तर इथं किती रुपये येतील? 14,000. जर आपण बघितलं 27,000, 24,000 आणि 14,000 यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. तर बघा, 27,000 आणि 24,000 किती झालं? 51,000. 51,000 आणि 14,000 किती झालं? 65,000. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 46 नंबर प्रश्न. 2022 सालची सुरुवात शनिवारी झाली, म्हणजे 1 जानेवारी 2022 ला कोणता वार आहे? शनिवार. तर मार्च 2022 बाबत, आता मार्च महिन्याचा आपल्याला वार काढायचा आहे, तर 1 मार्चचा वार आपल्याला शोधावा लागेल. 1 मार्चचा वार शोधला की आपल्याला उत्तर येईल. मग बघा, जानेवारी महिन्यात किती दिवस राहिले? जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. जानेवारी महिन्यात 30 दिवस, फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आणि मार्चचा पहिला दिवस. मग बघा, ह्याच्यातून 28 वजा केलं तर राहतंय किती? 2. ह्याच्यातून 28 वजा केलं तर राहतंय किती? 0 आणि 1. म्हणजे शनिवार नंतर 3 दिवसानंतरचा वार कधी असेल? 1 मार्चला. मग शनिवार नंतर 3 दिवस कोणता असेल? रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे 1 मार्चला कोणता वार आहे? 1 मार्चला आहे मंगळवार. 2 मार्चला कोणता असेल? बुधवार. आणि 3 मार्चला गुरुवार. म्हणजे हे वार किती वेळा येतील त्या महिन्यात? 5 वेळा येतील. मग बघा, मार्च महिन्याची सुरुवात मंगळवारी होईल. होय, मंगळवारी होते. मार्च महिन्यात 4च रविवार असतील. बरोबर आहे. रविवार किती असतील? 4च. मार्च महिन्यामध्ये 5 वार 4 वेळा येतील. बघा, कुठल्याच महिन्यात 5 वार 4 वेळा येत नसते. हा, ते 5 वार 4 वेळा नाही, इथं 4 वार 4 वेळा येतील आणि 3 वार 5 वेळा येतील. है की नाही? म्हणून काय चुकलंय? पर्याय क्रमांक 3 चुकलंय. मार्च मध्ये मंगळवार, बुधवार, गुरुवार हे वार 5 वेळा येतील, तर 4 पण योग्यच आहे. चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46चं 3. 47 बघूया आता आपण. 47 बघा. 60 मीटर बाजू असलेल्या, आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न एकदम शेवटीच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय, तोपर्यंत फक्त समजून घ्यायचं, वाचत राहायचंय. 60 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती शेतात. आता बाजू किती? 60 मीटर. मग ह्याचं क्षेत्रफळ किती आलं? 60 आणि 60चा गुणाकार. 3600 चौरस मीटर क्षेत्रफळ आलं याचं. 3600 चौरस मीटर. 60 आणि 60चा गुणाकार होईल. 3600 चौरस मीटर क्षेत्रफळ येईल. त्याच्यामध्ये 35% ऊस आहे, 22% ज्वारी आणि 25% गहू आहे. 35 आणि 25 ची बेरीज किती आली? 60. 60 आणि 22 82. म्हणजे 18% भागात काय? सोयाबीन आहे. किती भागात सोयाबीन आहे? 18% भागात. तर सोयाबीन आणि ज्वारीचं क्षेत्र किती? 18% अधिक 22%. किती बेरीज झाली ही? 40%. म्हणजेच आपल्याला 3600चे 40% काढायचे. मग 3600चे 40% काढूया आपण. किती येईल? 2 शून्याला 2 शून्य जातील. 36 चौक
144 1440 चौरस मीटर उत्तर येईल. आता 48 नंबरचा प्रश्न बघूया. 24 शतक म्हणजे किती? 2400. 80 दशक म्हणजे किती? 800. यांचा गुणाकार. यांच्या थांबा, हे व्यवस्थित लिहूया म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल सोडवताना. सगळ्या संख्या एकत्र लिहिलं की सोपं जाईल. बघा पहिलं किती? 24 शतक म्हणजे किती आलं? 2400. गुणाकारामध्ये 80 दशक म्हणजे 800 आणि इथं भागाकारात 400 एकक आहे, हे 400 येईल. अधिक 5 दशक म्हणजे 50 आणि 850 एकक म्हणजे 850च. बघा 400 ने 800 ला भाग जाईल, 2 येईल. 2400 आणि 2चा गुणाकार 4800 अधिक 50 वजा 850. 4850 वजा 850. 4850 मधून 850 गेलं किती आलं? 4000. 4000 म्हणजेच किती असतं? 40 शतक असतं. काय असतं? 40 शतक. 48चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. 29 बघा, दिलेल्या आकृतीचा पूर्ण भाग रेखांकित होण्यासाठी आणखी किती भाग रेखांकित करायला हवा? मग मोजूया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16. 16 भाग मधला किती भाग रेखांकित आहे? 8. मग किती भाग रेखांकित करायला पाहिजे? उरलेला 8. मग 8/16 म्हणजेच काय असतं? 1/2. सोपे प्रश्न आहेत सगळेच. 50वा प्रश्न बघा. 0 ते 4 पर्यंतचे अंक कमीत कमी एकदा वापरून मोठ्यात मोठी 6 अंकी पूर्ण दशक व लहानात लहान 6 अंकी पूर्ण शतक संख्या बनवल्यास त्यांच्या फरकाच्या शतक स्थानी कोणता अंक येईल? बघा आता 0 ते 4 हे कोणते अंक आहेत? 0 1 2 3 4. किती अंक आहेत? 5 अंक आहेत. आणि ह्या 5 अंकापासून आपल्याला किती अंकी संख्या बनवायची? तर ती संख्या बनवायची 6 अंकी. आता 6 अंकी कसली संख्या बनवायची? पूर्ण दशक. पूर्ण दशक आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मग 4 3 2 1 0 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनेल. मग 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनताना इथे 4 येईल, डबल येईल. आता लहानात लहान 6 अंकी पूर्ण शतक संख्या. पूर्ण शतक संख्या बनण्यासाठी बघा 1 2 3 4 0 0 ही संख्या लहानात लहान शतक संख्या बनू शकेल. ठीक आहे. ही किती झाली? 6 अंकी. बघा 1 2 3 4 0 0. मग यांची वजाबाकी करा. किती आलं? 10. 12तून 4 गेलं 8, 12तून 3 गेलं 9, 3 मधून 2 गेलं 1. तर इथं शतक स्थानी कोणता अंक येतोय? 8. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले पहिल्या 25 प्रश्नाचं विश्लेषण झालेलं आहे.